गावातल्या बायका माझ्या विरोधात काय पण बोलणार, मग ऐकून घेऊ का? का करते अशी नोकरी ज्यामुळे तुला त्रास होईल? मी जे स्वप्न बघितलेलं ना त्याची सावली मला आशात दिसते. गावांच्या गल्ल्यातून फिरताना, लोकांशी बोलताना, लोकांना माहिती सांगताना मला असं वाटतं हे काम जर देशासाठी असेल तर त्यात माझा छोटा वाटा असन की. राम राम. काय? तुम्ही नाही, ते वरचे ओरिजिनल वाले राम. किती पैसे पाहिजे? घे. थँक्स यू. मला तुझ्या कामाबद्दल काहीच म्हणणं नाही. घर कसं चालवायचं तू बघ, आणि मला कसं सांभाळायचंय बी तुझ बघ. घरातल्या लक्ष्मीची घरातच पूजा करायला पाहिजे, तिला गावात नसतं असं मिरवायचं बाहेर. ए डोळे फुटले का तुझ्या आंधळ्या? सुनेला मुठीत ठेवायची पण एक कला असते. तिला जितकं उडायचं तितकं उडू दे, आपण फक्त गंमत बघायची. माझं नाव कमला आहे. हे दुखणं सहन होत नाहीये. तू कर ना काहीतरी. इथून पुढे या घरात दिसायचं नाही. चल निघ. माझ्याकडे एक प्लॅन आहे. तू गरोदर आहे. कसं? हे असं चाललं थुत्तार घेऊन असं असं. कसं? पदर घ्या डोक्यावर, चांगलं तोंड झाकून घे. पदरवर घ्यायचा नाही. तुला जेवढं सोपं वाटते ना तेवढं सोपं नाही ते. माझ्याशी जर कुणी वाकडत गेलं तर मी कुणाची खैर करणार नाही. निळ्या साड्यावाल्या बहिणी तुला शिकवलं ना सगळं. कुटुंबामध्ये नोकरी घुसवते तू. मी ही नोकरी सोडून दिल्यावर सगळं ठीक होणार असेल तर मी आशाचं काम सोडून देते. हे सगळं तू सुरू केलेस आणि आता शेवट पण तू करायचं. कुकर गॅसवर ठेवून कुठं उलटली होती ग? मी आत गेली की कुकर फुटला आणि मी वर डागात. मी एक पिक्चर पाहिला होता, त्याच्यामध्ये हेमा मालिनी ललिता पवारला असंच मारून टाकती. काय म्हणाली का भावाने?